नमस्कार मित्रांनो, वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चीज बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे एक्स्ट्रा फॅटवाला किंवा बटर मिल्क ज्याला म्हणतात असं दूध घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला आता हे एवढंच गरम करायचं आहे, ज्यामध्ये आपण बघा मी यात माझं बोट फिरवू शकते। एवढं गरम, ते जास्त गरम नाही आहे। यामध्ये आपल्याला आता विनेगर ॲड करायचं आहे। इथे मी थोडंच विनेगर ॲड करणार आहे आणि फिरवत राहणार आहे। जोपर्यंत आपलं दूध फुटणार नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये विनेगर ॲड करायचं आहे आणि छान ते मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघा आपलं दूध फुटलेलं आहे। शकता पाणी आणि हे जे चीज आपलं बनवायचं आहे ते सगळं बटर वेगळं झालेलं आहे। आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। चाळणीच्या मदतीने बाहेर काढून घेऊया। गोळा बनवून घेऊयात। बघू शकता यातलं पाणी पूर्ण काढून घेऊयात आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला फेकायचं नाही आहे। यामध्ये आपल्याला हा जो गोळा आहे आपण यामधलं पाणी काढून ठेवलेला आहे हा परत यामध्ये टाकायचा आहे आणि 2 मिनिटं त्यात राहू द्यायचं आहे। परत आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। परत हा एकदा पिळून घ्यायचा आहे। यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। हा बघा आपल्याला जरा स्ट्रॉंग होताना दिसतोय। परत आपण एकदा ह्या पाण्यामध्ये हा 5 मिनिट रेस्टसाठी ठेवूयात। एकदा आपण हा गोळा काढून घेऊयात। परत त्यातलं पाणी थोडं निथळून घेऊयात आणि आता आपल्याला या पाण्यामध्ये थोडं मीठ ॲड करायचं आहे आणि यामध्ये थोडा वेळ परत हा गोळा आपल्याला ठेवायचा आहे। आता आपण गोळा काढून घेऊयात। त्यातलं पाणी पूर्ण परत निथळून घेऊयात आणि हा गोळा आपल्याला जे आपण इथे थंड पाणी गार पाणी घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण आईस क्यूब पण टाकलेला आहे, त्यामध्ये जरा 5 ते 10 मिनिटपर्यंत रेस्ट होऊ द्यायचं आहे। आता आपल्याला हे काढायचं आहे आणि आपण हे एका कॅरी बॅगमध्ये घट्ट असं पद्धतीने आपण हे पॅक करून ठेवलेलं आहे आणि आता आपण हे एका टिफिनमध्ये ठेवणार आहोत। टिफिनमध्ये ठेवूयात आणि आपल्याला हा जो टिफिन आहे, हा जो बॉक्स आहे आपल्याला फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। ही चीज आपण 10 घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। आपण हे चेक करून घेऊयात। आता आपण यावर चीज घालून घेऊयात। बघू शकता कसं छान चीज तयार झालेलं आहे आपलं आणि याची टेस्ट पण खूप छान येते।